नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. भोंदूबाबा अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे नेते आणि मंत्र्यांना सह आरोपी करा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या समवेत शाहू प्रेमींनी केली शाहू मिलची संयुक्त पाहणी. शाहू मिल संदर्भात कोल्हापुरातील सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांची 28 मार्चला होणार बैठक. सराफाला वाटेत अडवून आणि पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले 6 तोळे सोन्याचे दागिने. सांगरूळमधील घटनेनं खळबळ. राज्य सरकारच्या एक राज्य एक दस्त नोंदणीला विरोध करा, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचं आवाहन. आणि चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाला नमवून दिलबहार तालीम मंडळाचा उपांत्य फेरीत प्रवेश. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या समवेत शाहू प्रेमींनी आज शाहू मिलची संयुक्त पाहणी केली. यावेळी शाहू मिल पुन्हा सुरू होणं ही जनतेची इच्छा असल्याच्या भावना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केल्या. या संदर्भात कोल्हापूरमधील सर्व आमदार, खासदार, मंत्री, महापौर यांची 28 मार्चला संयुक्त बैठक बोलावण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कोल्हापुरातील शाहू मिल पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. यासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारण्यात आला आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या समवेत शाहू प्रेमींनी आज सकाळी शाहू मिलची संयुक्त पाहणी केली. येत्या 28 मार्चला कोल्हापूरमधील सर्व आमदार, खासदार, मंत्री, महापौर यांची संयुक्त बैठक न्यू पॅलेसवर बोलावण्यात येणार आहे. याबद्दल सर्वांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या सर्वांशी चर्चा करून शासनाकडे पाठपुरावा करता येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. जनतेची इच्छा आहे की ही शाहू मिल जी छत्रपती शाहू महाराजांनी सुरुवात केली होती जवळजवळ 120 वर्षापूर्वी, ती परत सुरू झाली पाहिजे आणि रोजगार लोकांना मिळाला पाहिजे, हा सगळ्यांचा हेतू आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं एक स्मारकसुद्धा, जीवन स्मारक याच्यात मार्फत होणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यावेळी शिवाजीराव कवाळे, दिलीप देसाई, विजय देवणे, बाबा इंदुलकर, शेखर कवाळे, बाबा पार्टे, डॉक्टर रवींद्र मोरे, काका पाटील, रुपाली कवाळे, दिलीप पवार, राजू गायकवाड, रवी जाधव, संभाजी पोवार आदी उपस्थित होते. राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या लीला ऐकून सर्वत्र संताप व्यक्त होतोय. या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि मंत्र्यांना सुद्धा सह आरोपी करून त्यांच्यावर जादूटोणा विरोधी गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या सीमा पाटील यांनी एस न्यूजशी बोलताना केली आहे. खरात सारखे भोंदूबाबा प्रत्येक शहरात असून त्यांचाही बंदोबस्त करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजतंय. त्याला महाराष्ट्रातला एप्स्टीन म्हटलं जातं. या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली असून त्याची सखोल चौकशी केली जाते. या भोंदूबाबाच्या दरबारात मोठमोठ्या राजकीय नेत्यांची आणि मंत्र्यांची हजेरी असायची. या सर्व राजकीय नेत्यांना आणि मंत्र्यांना सुद्धा सह आरोपी करून त्यांच्यावर जादूटोणा विरोधी गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या सीमा पाटील यांनी एस न्यूजशी बोलताना केली आहे. पण याच्यामध्ये अगणित राजकीय पुढारे, मोठ्या माणसांचा याच्यामध्ये शिरकाव झालेला आहे. त्यांचे फोटो सरळ सरळ आपल्याला सगळे समोर दिसत आहेत. अशा पद्धतीनं हे सगळं इतकं भयंकर चाललं आहे आणि त्याच्या विकृतीच्या मर्यादा त्यानं किती पुढे जाऊन ओलांडल्यात हे तर आपण उभ्या महाराष्ट्र नव्हे तर उभ्या भारतानं आणि आता जगभरानं पाहिलेलं आहे.
तर असं असताना केवळ एका स्त्रीला ट्रोल करणं हा एक म्हणजे त्या चूक आहेत, त्यात काय शंकाच नाही. पण या राजकीय नेते असतील किंवा मोठमोठे उद्योजक असतील किंवा आणखी कोणी ज्यात असतील, त्या सगळ्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण हा अंधश्रद्धेला खतपाणी घालणार आहे आणि तुम्ही राज्यव्यवस्था चालता, राजकारणावरती तुमची कमांड असते. असं असताना संवैधानिक मार्गामध्ये जाताना विज्ञानवाद हा जोपासलाच पाहिजे, असं अतिशय महत्त्वाचं कलम संविधानामध्ये आहे. तर त्याची अंमलबजावणी या लोकांनी करायची, तीच त्याची मर्यादा तोडतात. तर अशा सगळ्याच राजकीय नेत्यांवर असेल किंवा ह्या बुद्धिजीवी प्राण्यांवर असेल की सगळ्यांवर, तिथं सापडणाऱ्या प्रत्येकावर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जादू टोना अंतर. ज्याप्रमाणे एप्स्टीनला मारलं गेलं त्याचप्रमाणे आपला भांडाफोड होईल या भीतीनं खरातचाही एन्काउंटर केला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. एप्स्टीनला जसं मारलं गेलं, एन्काउंटर केलं गेलं, जेलमध्येच मारलं गेलं, तसं अशोक खरातांचं होऊ नये. कारण असं माणूस संपवला की बाकीचे सगळे विषय थांबतात आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी बाहेर येण्याचे मार्गच खुंटतात. कोट्यावधी रुपयांची मालमत्ता करणाऱ्या खरातसारखे भोंदूबाबा प्रत्येक शहरात आहेत. अशा सर्व भोंदूबाबांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. आणि खरातांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 1,500 कोटीची स्थावर मालमत्ता आहे आणि बाकीच्या मालमत्तेचा तर हिशोबच नाही आहे. तर हे असे खरात बाबा प्रत्येक महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतातल्या कानाकोपऱ्यात प्रत्येक गल्लीबोळात सापडताना दिसतात. कोणी छोटा आहे, कोणी मोठा आहे. आणि वाईट गोष्ट काय आहे तर ह्या बुवाबाबांना आम्ही महाराष्ट्रभरात अंधश्रद्धा निर्मूलन समिती खूप ताकदीनं इथं काम करते. जेव्हापासून कायदा पारित झाला आहे तेव्हापासून कार्यकर्ते जीव धोक्यात घालून स्टिंग ऑपरेशन करून ह्या बुवाबाबांना पकडून देत आहे. कारण स्टिंग ऑपरेशनची गरज अशी होती की या बुवाबाबांच्या कचाट्यात सापडलेले एकतर बदनामीला घाबरतात किंवा आर्थिक नुकसान झाले, आता ह्याच्यापेक्षा जास्त आणखी नुकसान आम्हाला करून घ्यायचं नाही किंवा कोर्टाच्या पायऱ्या आम्हाला चढायच्या नाहीत. ह्या सगळ्याच झंझटापासून बाजूला जाऊन ही लोक ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं अन्याय झालेला असतो किंवा तिथं फसलेले असतात, अशी लोक तक्रार द्यायला येत नाहीत. त्यावेळेस आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांना स्टिंग ऑपरेशनला जावं लागतं. भोंदूबाबा अशोक खरातच्या दरबारात असलेल्या मोठमोठ्या लोकांचा राबता पाहता त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता धुसरच वाटते. त्यामुळं हे प्रकरण दाबलं जाईल अशीच भीती व्यक्त होती आहे. मात्र अशा भोंदूबाबांच्या विरोधात राज्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. करवीर तालुक्यातील सांगरुळ इथं 3 अज्ञातांनी तेजस सुंदेशा या सराफी व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्या अंगावरील 6 तोळे दागिने लुटलेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. करवीर तालुक्यातील सांगरुळ इथं लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक तेजस सुंदेशा गेली 15 ते 16 वर्ष सराफ व्यवसाय करत असतात. दररोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत त्यांचे दुकान सुरू असते. दररोज 9 वाजेपर्यंत घरी येणारे तेजस हे घरी आले नाहीत. ते फोनही उचलत नसल्यानं त्यांचे पुतणे लक्ष्मण माळी, अमित माळी यांनी त्यांचा शोध सुरू केला. सांगरुळमधून कोल्हापूरला जाताना मोठा भरावा आहे. या ठिकाणी ते माहिती घेत गेलेत. यावेळी शेतात त्यांच्या डोरडण्याचा आवाज आला. माहिती घेतली असता शेतात तेजस माळी हे हातपाय आणि तोंड बांधलेल्या स्थितीत शेतात निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री उपचारानंतर उशिरा पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. शनिवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करून सांगरुळहून कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. सांगरुळ इथल्या विलास कॉर्नर परिसरात पोहोचल्यानंतर पाठलाग करत आलेल्या तिघांनी त्यांच्या गाडीच्या पुढे आपली गाडी आडवी लावून अडवलं. त्यांनी तेजस यांना शेतात ओढत नेऊन हातपाय बांधून घातले. तोंडात बोळा घालून, तोंडाला चिकटपट्टी लावून आणि पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील 6 तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर ते तिघे अज्ञात कोल्हापूरच्या दिशेनं गेल्याचं तेजस सुंदेशा यांनी सांगितलं. थोड्याने पाठलाग करत पुढे अडवले मला आणि गाडीवर 3 जण बसलेला होता आणि त्यांनी तोंड हे केला. तोंडावर हात घालून हे करून ओढत खाली नेला. ते डबरेट खाली नेला. तिथे सिकट टाईपाने हातपाय बांधून परत शेतात पुढे नेला.
तिथे शेतात नेल्यावर चिकट टॅपनं हात आणि पाय बांधून तोंडात डोळा घालून चिकट टॅप लावून त्यांनी ते साहित्य वगैरे नेले. घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ठसे तज्ज्ञांसह श्वानालाही पाचारण करण्यात आलं. पोलिसांकडून या भागातील CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोध सुरू केलाय. या घटनेमुळे सांगरूळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असताना पन्हाळा तालुक्यातील गिरोली घाटात मधमाशांनी आज भाविकांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात 5 जण जखमी झाले. जखमींना कोडोली उपजिल्हा रुग्णालय आणि CPRमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. ज्योतिबा देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. आज रविवार असल्यानं देवदर्शनासाठी काही भाविक वारणा कोडोली मार्गे गिरोली घाटातून प्रवास करत होते. काही प्रवासी गिरोली घाटात आल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावरील मधमाशांनी ये-जा करणाऱ्या भाविकांवर हल्ला चढवला. यामध्ये कोल्हापूरचे ओम राजेंद्र गुरव, जाखलेच्या अनिता धनाजी खोंदरे, श्रेया संदीप खोंदरे, धनाजी महादेव खोंदरे, केखलेच्या रोहित कांबळे या भाविकांना मधमाशांनी चावा घेतल्यामुळे जखमी झाले. या सर्वांना तात्काळ कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र ओम गुरव याला जास्त मधमाशा चावल्यामुळं त्याला CPRमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद केली. झाडावरील मधमाशांचे पोळे स्थानिक ग्रामस्थांनी काढल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रा 1 एप्रिल रोजी आहे. अवघ्या 10 दिवसांवर ही यात्रा आली असताना भाविकांवर मधमाशांकडून हल्ला झाल्यानं वन विभागाने याची खबरदारी घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी होती आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर यांच्यामार्फत काढण्यात आलेल्या मिलेट रॅलीला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक वेशभूषेत महिला बाईक रायडर्सने यामध्ये सहभाग घेतला. रॅलीच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य, गळीत धान्य आणि रसायनमुक्त शेतीमालाच्या वापराबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. कोल्हापुरातील कृषी विभागाच्या वतीनं कोल्हापुरातील राजारामपूर इथल्या FT पाटील स्मृती सदनात जिल्हास्तरीय धान्य महोत्सव सुरू आहे. या महोत्सवांतर्गत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर यांच्यामार्फत मिलेट रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर नरवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर सुनील कराड, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, पोपट पाटील, किरण पाटील, कृषी उपसंचालक नामदेव परीट यांची प्रमुख उपस्थिती होती. दसरा चौकातून रॅलीला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेत महिला बाईक रायडर्सनी यामध्ये सहभाग घेतला. कृषी विभागातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पारंपरिक नऊवारी साडी आणि भारतीय पेहरावात दुचाकीवरून या रॅलीत सहभाग नोंदवला होता. या रॅलीच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य, गळीत धान्य आणि रसायनमुक्त शेतीमालाच्या वापराबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. बिंदू चौक, उमा टॉकीज चौक, बागल चौक आणि जनता बाजार चौक मार्गे FT पाटील स्मृती भवन इथं या रॅलीची सांगता झाली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हिंदू एकता आंदोलन संघटना आक्रमक झाली आहे. सभागृहातील दंगेखोर प्रवृत्तीचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी संघटनेनं महापौरांकडे केली आहे. 18 मार्चला कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळानंतर शहरातून संताप व्यक्त होतोय. लोकप्रतिनिधींनी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार केल्यानं लोकशाहीची प्रतिमा मलिन झाल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू एकता आंदोलन संघटनेनं महापौर रुपाराणी निकम यांना निवेदन देत संबंधित नगरसेवकांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. संघटनेनं सभागृहातील गैरवर्तन करणाऱ्या नगरसेवकांना निलंबित करण्याबरोबरच महापालिकेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्याची मागणी केली आहे. तसंच नागरिकांना कामकाज पाहता यावं
यासाठी प्रशस्त सभागृह आणि प्रेक्षक गॅलरीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ज्या नगरसेवकांनी गोंधळ घातला त्या नगरसेवकांचा प्रथमतः आम्ही हिंदू एकता आंदोलनतर्फे जाहीर निषेध करतो. यांना जर इतकेच रस्त्यावरची शिमडी मिकडी पोरं जशी भांडणं करतात तशी ते सभागृहात भांडणं करावं लागलीत. त्यांच्याकडं निवडून देणाऱ्या लोकांना पण लाज वाटत असेल की ह्या कसल्या लोकांना आपण निवडून दिलेलं आहे. आमची एक मागणी म्हणून महानगरपालिकेत आज आम्ही आलो होतो, महापौरांना भेटलो. अशा नगरसेवकांना तातडीनं निलंबित करावं अशी मागणी आम्ही केलेली आहे. तसेच जर यांना कुस्त्याच खेळ असतील तर आता लवकरात लवकर खासबाग दुरुस्त करून त्या ठिकाणी यांची कुस्ती लावावी अशी मागणीसुद्धा केलेली आहे. अशा प्रकारे ह्या सभेचं लाईव्ह प्रक्षेपण करावं ही एक मागणी होती. का तर त्या लोकांना कळावं की आपले नगरसेवक सभागृहात येऊन काय देऊ लावत आहेत. यांना कोल्हापूरच्या प्रगतीचं काय पडलेलं नाही, फक्त पर्सनल हेवेदावे हे यातून दिसत आहेत. यांच्या नेत्यांनी माफी मागितली, नेत्यांनी पुढून मोठ्या मनाने माफी मागितली, तर यांना अजून ती सुबुद्धीसुद्धा सुचलेली नाही. तर आम्ही पुन्हा एकदा अशी मागणी करतो की यांना निलंबित करावं. आणि याबाबत प्रशासनानं तातडीनं ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. मागणीचं निवेदन महापौर रुपाराणी निकम यांना देण्यात आलं. यावेळी विलास मोहिते, गजानन तोडकर, बाबा वाघापूरकर, बाबू साखळकर, शिवाजी चिले, अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. उन्हाचा तीव्र कडाका लक्षात घेता दुपारी 1 ते 4 या वेळेत कमी वर्दळीच्या ठिकाणचे वाहतूक सिग्नल बंद ठेवावेत अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे. शहरात दुपारच्या वेळेत तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळं सिग्नलवर थांबलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगार वर्ग आणि लहान मुलांना उष्माघात सारख्या गंभीर धोक्याला सामोरं जावं लागू शकतं. अशा काळात सिग्नलवर दीर्घकाळ उभं राहणं धोकादायक बनत आहे. त्यामुळे दुपारी 1 ते 4 या वेळेत कमी वर्दळीच्या ठिकाणचे वाहतूक सिग्नल बंद ठेवावेत आणि त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांमार्फत थेट नियंत्रण ठेवावं अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांना देण्यात आलं. यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश बनसोडे, उपाध्यक्ष शिवराम बुधाळकर, वंचितचे प्रवीण बनसोडे, गौतम शिवशरण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मध्य प्रदेशातून पिस्टल पुरवठा करणाऱ्या सरनाम बर्नाला याला LCBनं अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 2 लाख रुपये किमतीची 4 देशी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात आली आहेत. सिग्नूर मध्य प्रदेशमध्ये राहणारा सरनाम बर्नाला हा बुहाणपूर इथं शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी हातातील पिशवी टाकून सरनाम हा पळून गेला. मात्र त्यानं टाकून दिलेल्या पिशवीतून 2 लाख रुपये किमतीची 4 देशी बनावटीची पिस्तुले जप्त करण्यात आली. शोध मोहीम राबवत पोलिसांनी अखेर त्याला खरगोन जिल्ह्यातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केला असता 24 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार राम कोळी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता. राधानगरी तालुक्यातील वनक्षेत्रातील मांजरखिंड इथं खाकी वर्दीतून माणुसकीचा अनोखा संदेश देणारा उपक्रम राबवण्यात आला. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर तहानलेल्या वन्यजीवांसाठी पोलिसांनी पुढाकार घेत पाण्याची व्यवस्था केली आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना जंगलातील नैसर्गिक पाणीस्रोत आटत चालले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय. ही बाब लक्षात घेऊन राधानगरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मांजरखिंड परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस कर्मचारी अशोक शेळके, गजानन गुरव, महेश गुरव आणि माने यांनी परिसरातील झऱ्याची स्वच्छता करून पाण्याला योग्य मार्ग उपलब्ध करून दिला. तसंच एक छोटा खड्डा तयार करून पाणी साठवण्याची व्यवस्था केली, ज्यामुळं वन्य प्राण्यांना सहज पाणी उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमातून पोलिसांनी केवळ कर्तव्य नव्हे तर प्राणीमात्रांप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित केली आहे. उष्णतेच्या झळा माणसांसोबतच मूक प्राण्यांनाही बसत असल्याची जाणीव ठेवून ही कृती करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांसाठी पाण्याची टंचाई जाणवत असल्यानं हा उपक्रम राबवण्यात आला. पुढील काळातही अशाच प्रकारचे उपक्रम सुरू ठेवण्याचा मनोदय पोलिसांनी व्यक्त केलाय. या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 22 मार्च या आंतरराष्ट्रीय जलदिन जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील जलस्थिती चिंताजनक स्थितीच्या उंबरठ्यावर आहे. तालुक्यात मोठ्या 4 धरणांसह जलसंपत्ती विपुल असतानाही नद्यांमधील पाणी प्रदूषणाच्या विळख्यात आहे. राधानगरी तालुक्यात 4 मोठे जलाशय आणि शेकडो लघु सिंचन प्रकल्प आहेत. धरणांमध्ये साठवलेलं स्वच्छ आणि निर्मळ पाणी नदीमार्गे वाहतं. मात्र गावागावांमधून थेट नदीत मिसळणारं सांडपाणी आणि काही ठिकाणी कारखान्यांमधून सोडलं जाणारं दूषित पाणी यामुळं नद्यांची अवस्था गंभीर बनली आहे. तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींपैकी एकाही गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्यानं दररोज शेकडो लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळतंय. याचा परिणाम पाण्याच्या गुणवत्तेवर होत असून अनेक गावांमध्ये काविळीसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढतोय. पाण्याची कमतरता नाही, पण शुद्ध पाण्याचा प्रश्न गंभीर बनतोय. त्यामुळं सांडपाणी प्रकल्पाची तातडीनं गरज आहे. जागतिक जलदिनानिमित्त जलसंवर्धन आणि स्वच्छ पाणी व्यवस्थापनाचा संदेश दिला जात असताना राधानगरी तालुक्यात प्रत्यक्षात सांडपाणी व्यवस्थापनाची अंमलबजावणी होणं ही काळाची गरज बनली आहे. जलसंपत्ती असतानाही प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात येत असल्यानं संबंधितांनी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त होतीये. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. नरेंद्र मोदींनी गाठला ऐतिहासिक टप्पा. सर्वाधिक काळ प्रमुख पद भूषवणारे ठरले पहिले नेते. इराण युद्धाचा एअर इंडियाला मोठा फटका. तब्बल 2500 उड्डाणं रद्द. मोबाईलवर चित्रित केलेले व्हिडिओ त्वरित सोशल मीडियावर अपलोड करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली गंभीर चिंता. सोशल मीडियाचा निष्पक्ष न्याय प्रक्रियेला धोका असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. अशोक खरातचा गुन्हा गंभीर, कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, देवेंद्र फडणवीस. कोल्हापुरातील श्री शिवशंभू भक्त ग्रुपतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त रक्तदान शिबिर. शिबिरात 40 दात्यांनी केलं रक्तदान. CPR रक्तपेढीचं सहकार्य. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात लढत झाली. हा सामना दिलबहार संघानं 2-1 गोल फरकानं जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आजचा सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक चढाया केल्या. सामन्याच्या 34व्या मिनिटाला फुलेवाडीच्या मारुती कोळीनं मैदानी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती. उत्तरार्धात दिलबहारच्या थंजलीन यानं 56व्या मिनिटाला मैदानी गोल करत सामना बरोबरीत आणला. यानंतर लगेच 60व्या मिनिटाला स्वयं गिराजेच्या पासवर गंधर्व घाटगेनं गोल नोंदवत दिलबहारला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. काय बचावपळी बरोबर अखेरपर्यंत हीच आघाडी राहिल्यानं हा सामना दिलबहारनं जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिलबहारकडून स्वयं साळोखे, माणिक पाटील, प्रथम भोसले, फेबिन, सार्थक मगदूम यांनी
तर फुलेवाडीकडून अक्षय पाटील, सत्यम पाटील, लेलिन, दिग्विजय सुतार, सिद्धार्थ पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. उद्या 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात सामना होणार आहे. पाचगाव रोडवरील शिंदे अंगण परिसरात लोकसहभागातून तयार केलेला बगीचा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहाचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे सदस्य संग्राम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाला ज्या लोकांनी मदत केली अशा सर्व लोकांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, बंडा लोंढे, प्रभू गायकवाड, किसन कवडे, फिरोज पठाण, किरण पाटील, योगेश सावंत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील येड्रावमधील शेतकरी श्रेनिक उदगावे यांना 28 गुंठे क्षेत्रात लावलेल्या कलिंगड पिकात मोठा फटका बसलाय. कलिंगड काढणीवेळी ते आतून पांढरे आणि बेचव निघाल्यानं त्यांचं 5 लाखांहून अधिक रकमेचं नुकसान झालंय. या प्रकरणी बियाणे कंपनीसह रोपवाटिका मालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत पाहणी करून चूक असेल तर नुकसान भरपाई देऊ असं रोपवाटिकेचे मालक आदित्य कचरे यांनी सांगितलं. शिरोळ तालुक्यातील येड्रावमधील श्रेनिक उदगावे यांनी जयसिंगपूर इथल्या कचरे रोपवाटिकेतून सिमन एस सीड्स भुजंग कंपनीची सुमारे 4200 कलिंगडाची रोपे खरेदी करून त्याची लागवड केली होती. यासाठी सुमारे 1,10,000 रुपयांचा खर्च आला. मात्र 77 दिवस उलटल्यानंतरही कलिंगड कापल्यावर आतून पांढरे निघाल्यानं उदगावे यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. यावेळी त्यांनी शेतातच कलिंगड फोडून आपला संताप व्यक्त केला. या 28 गुंठ्यामध्ये खर्च कमीत कमी 1,10,000 रुपये खर्च आलेला आहे आणि हे कलर ह्याला नाही आला कलिंगडाला आणि ते सगळं बाद होऊन गेलेलं आहे आणि ह्याची नुकसान भरपाई आम्हाला रोपवाटिकेला वाले आणि नाहीतर सिमन्स सीड्सवाले आम्हाला भरून द्यावेत असं आमची इच्छा आहे. किती नुकसान झालं? आमचं कमीत कमी 4 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे. संबंधित कंपनी आणि रोपवाटिकेच्या मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा शिरोळ तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती राजू कुर्डे यांनी दिला. आमचं पीक असं एकतर झालंय, या माणसानं फसवलं, यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आणि तो गुन्हा दाखल होतोय. फोन उचलायलाच पाहिजे, किती बी आजारी असू दे आणि काय असू दे, त्यांनी शेवटी कंपनीचा माणूस आहे. याबाबत पाहणी करून चूक असेल तर नुकसान भरपाई देऊ असं रोपवाटिकेचे मालक आदित्य कचरे यांनी सांगितलं. हे वातावरणाचा प्रॉब्लेम आहे का बियाण्याचा प्रॉब्लेम आहे का रोपवाटिकेचा प्रॉब्लेम आहे? रोपवाटिकेचा प्रॉब्लेम असेल मी ह्याचं नुकसान भरपाई द्यायला बांधील आहे हे सांगतो. जर कंपनीचं असेल तर कंपनी द्यायला बांधील आहे. कंपनीला आम्ही कळवलेलं आहे. तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा कंपनीला आम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांना हे व्हरायटी दिलेली आहे ते प्रत्येक नंबर कंपनीला दिलेले आहेत. किती लोकांची अशा तक्रार राहिली? साधारणपणे 2 ते 3 अजून तर आहेत तक्रार शिरोळ तालुक्यात अजून तर ही मेजर 2 केस आहे. कुठले अजून साधारणपणे कुठली? इथं एकच आहे. इथं शिरोळमध्ये एकच आहे. दुसरी गोव्याची आहे. तिथं काय परिस्थिती आहे? तिथं गोव्यात 2 प्लॉट दिले आहेत. तर एकाचा चांगला आहे आणि एकाचा सेम प्रॉब्लेम. दरम्यान तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जंगटे, उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील, तालुका गुणनियंत्रण अधिकारी अनुप रासकर, मनोज माळी तसेच रोपवाटिकेचे मालक आदित्य कचरे आणि बियाणे कंपनीचे शिवराज स्वामी यांनी शेतात भेट देऊन पाहणी केली. काय होतं, आपण त्यांना घेतल्यानंतर आमचा रिपोर्ट होतो, पंचनामा आम्ही करतो. जर शेतकऱ्याच्या बाजूने जर ह्याच्यामध्ये दोघांची बाजू ऐकली जाते, कंपनीची पण ऐकली जाते आणि शेतकऱ्याची पण ऐकली जाते. आणि ॲक्च्युली ह्याच्यामध्ये जर शेतकऱ्याचा जर ॲक्च्युली जर काही प्रॉब्लेम असेल किंवा कंपनीचा काय प्रॉब्लेम असेल तर तो आम्ही त्या पंचनाम्यामध्ये उल्लेख करतो आणि आमचा तो असा अभिप्राय असतो. तर शेतकऱ्याचा जर इथं 90% नुकसान झालं तर आम्ही तसं ते पंचनाम्यात उल्लेख करतो. पंचनाम्यात उल्लेख केल्यानंतर ना आम्ही अध्यक्ष आणि सचिवांच्या सहीने एक पत्र तुम्हाला देतो आणि तो पंचनामा अहवाल आपल्याला देतो. पंचनामा अहवाल आपल्याला दिल्यानंतर ना आपण काय करता, जिल्हा ग्राहक न्यायालय आहे तिथं आपण तक्रार करता की बाबा असा आहे. जो आमचा पंचनाम्याचा जो काय निष्कर्ष आहे त्याच्यावर आपल्याला भरपाई भेटते. आम्ही 90% तुम्हाला कळवलं की 90 ते 95% ह्या शेतकऱ्याचं नुकसान आहे. त्या अनुषंगाने जिल्हा ग्राहक न्यायालय आपल्याला मदत करते. काबाड कष्ट करून पिकवलेल्या कलिंगड पिकातून काहीच न मिळाल्यानं उदगावे यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे.
या नुकसानीला संबंधित कंपनी जबाबदार की रोपवाटिका हे चौकशीत समोर आल्यानंतर कृषी विभागानं संबंधितांवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. राज्य सरकारच्या एक राज्य एक दस्त नोंदणीला विरोध करा, नाहीतर मराठा समाजातील शेतकऱ्यांची परिस्थिती उनाडगावच्या पाटलासारखी होईल असं मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केलं. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आयोजित चैत्र पाडवा मेळाव्यात ते बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवन इथं चैत्र पाडवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी मागील 5 वर्षांपासून हा मेळावा सुरू असल्याचं सांगत गाव तिथं शाखा काढण्याचं नियोजन सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना कोंढरे यांनी कोल्हापूरशी संबंधित 12 प्रश्नांवर उपस्थितांची मतं जाणून घेतली. कोल्हापूर ही ऐतिहासिक महत्त्व असणारी नगरी आहे. या ठिकाणी गडकोट किल्ले, विविध ऐतिहासिक वास्तू, पर्यटन स्थळं यांच्या आसपासचा परिसरसुद्धा स्वच्छ आणि नीटनेटका असला पाहिजे असं सांगितलं. कोल्हापुरातील उद्योगांसाठी विविध व्यापारी असोसिएशनसोबत मराठा महासंघानं बैठक घेऊन कोल्हापुरात अधिकाधिक उद्योग येण्यास प्रयत्न केले पाहिजेत. राज्य सरकारच्या एक राज्य एक दस्त नोंदणीला विरोध करा, नाहीतर मराठा समाजातील शेतकऱ्यांची परिस्थिती उनाडगावच्या पाटलासारखी होईल असंही त्यांनी सांगितलं. एक राज्य एक दस्त नोंदणीला विरोध करा. बावनकुळे साहेबांचा आणि मुख्यमंत्र्यांचा फार आग्रह आहे. मी त्यासाठी एक बैठक आमदार सदाभाऊ खोत यांच्याबरोबर घेतली. हे सांगायचं मुद्दा काय माहिती आहे का, की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी येणं केनं प्रकारे ही मराठा समाजाची शेवटची असेट आहे. मी माझं वाक्य जबाबदारीने वापरतो. ही असेट जर तुमच्या हातातनं गेली तर उनाडगावचा पाटलाला जी किंमत असते तीच तुम्हाला राहणार आहे. त्यामुळे जमीन विकू नका, तिच्यावर प्रेम करा, तिचा फायदा घ्या. ती घेत असताना आता अडचण काय आहे की गडहिंग्लज तालुक्यातल्या 2 भावातला एक भाऊ मुंबईमध्ये गिरणी कामगार आहे, बरोबर, आणि त्याचं डोकं फिरलं आणि त्यांनी तिथं जमीन विकली आणि भावाचा पण हिस्सा लिहून दिला त्याला, काय करून करायचं दे. तर ज्या भावाचा हिस्सा परस्पर तिथं डॉक्युमेंटने विकला गेला तर गडहिंग्लजच्या माणसाला मुंबईच्या गिरगावमध्ये जाऊन तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी लागेल. लक्षात आलं? तिथं पोलीस स्टेशनमध्ये आपल्या तालुक्यामध्ये गेल्यावर आपली परिस्थिती स्थानिक असून काय असते, आपल्याला आमदाराला फोन करावा लागतो, साहेबाला फोन करा. तिथं उभं करेल का? नाही करेल. मुंबईचा माणूस चंद्रपूरमध्ये जाऊन डॉक्युमेंट करेल. मुंबईला 800 ते 1000 पानाचं एक डॉक्युमेंट असतं. चंद्रपूरच्या क्लार्कला ते वजन घेतलं, त्याची वाक्य पण वाचता येणार नाही. 10,000 रुपये घेईल, रजिस्ट्रेशन करून देईल. असे नियर अबाउट 25 लाख दावे आत्ता कोर्टामध्ये आहेत. किती? कोर्टात आहेत. आपली मराठा महासंघाची प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये चॅरिटी कमिशनरची ऑर्डर एक्सपायर्ड झाली, म्हणजे पासपोर्ट एक्सपायर्ड झाल्यानंतर तुम्हाला एअरपोर्टमध्ये एंट्री नाही आणि परदेशात जाता येत नाही. रजिस्ट्रारने नोंदली, आम्हाला 3.5 लाख रुपये सिटी सिव्हिल कोर्टामध्ये कोर्ट फी भरावी लागली. 3 लाख रुपये फी आणि 50,000 रुपये वकिलांची. अजून केस सुरुवात व्हायची. असे का होतं आहे तर एक दस्त एक रजिस्ट्रार चुकीच्या पद्धतीने नोंदवतो. तो रद्द करण्यासाठी तुम्हाला न्यायालयीन दावे हे सगळे करावे लागतात. राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी महासंघाच्या वतीनं आजवर करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला. कोल्हापूरच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी डॉक्टर संदीप पाटील, शैलजा भोसले, शंकर शेळके यांच्यासह महासंघाचे तालुकाध्यक्ष, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भोंदूबाबा अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे नेते आणि मंत्र्यांना सह आरोपी करा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या समवेत शाहू प्रेमींनी केली शाहू मिलची संयुक्त पाहणी. शाहू मिल संदर्भात कोल्हापुरातील सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांची 28 मार्चला होणार बैठक. सराफाला वाटेत अडवून आणि पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले 6 तोळे सोन्याचे दागिने. सांगरूळमधील घटनेनं खळबळ.
राज्य सरकारच्या एक राज्य एक दस्त नोंदणीला विरोध करा. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचं आवाहन. आणि चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाला नमवून दिलबहार तालीम मंडळाचा उपांत्य फेरीत प्रवेश. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.